म्हणे पायी आणि जडूनही ठेलो तुझी ये पायाशी जडून का ठेवली. आम्हाला पुन्हा शंका आली. देवाचं श्रीमुख इतकं सुंदर असताना तुकोबराय पायाचं वर्णन करतात. तुका म्हणे पायी आणि जडूनही ठेलो तुझी ये पायीच का. वास्तविक तुझे श्रीमुख सुंदर. राम बरवा कृष्ण बरवा हरी बरवा बाई अन्न वगैरे वगैरे सुंदर ते ध्यान राजास सुकुमार मदनाचा पुतळा. असं असताना पायीच का. इकडे लक्ष द्या. तुका म्हणे पायीच का. त्याचं पहिलं कारण सांगतो. पायीच का. देवाचे पाय सम आहेत. देवाचे पाय कसे आहेत. सम. विटेवरी ज्याची पाऊले समचरण सर्वजम सांद्र निलांबुदाभम वगैरे वगैरे. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूर. पुढे सांगून टाक. समचरण दृष्टी विटेवरी त्याचे पाय समय म्हणजे तिथे विषम भाव नाही. राजा जाओ रंक जाओ श्रीमंत जाओ गरीब जाओ ज्ञानी जाओ अज्ञानी जाओ स्त्री जाओ पुरुष जाओ लहान जाओ मोठा जाओ सगळ्यांवरती तो समभावाने कृपा करतो. त्याच्या पायामध्ये विषमता नाही म्हणून तुका म्हणे पाय. पहिला भाग माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. दुसरा महत्वाचा भाग आहे. देवाच्या पाय देवाचे पाय म्हणजे सुखाचं जन्मस्थान आहे. देवाचे पाय म्हणजे सुखाचं काय आहे जन्मस्थान आहे. वेळने आपल्याला नाही घेतलं असतं प्रमाण. सुख वसे तुझे पायी सुख बसे तुझे पायी मज ठेवी तये म्हणून तुका म्हणे पायी. तिसरी मिळवणी सांग. भगवंताच्या पायाशी बसलो ना की भगवंत त्याच्याकडे टकलावून पाहत असतो. त्याचे जन्म मरण दुःख संकट सगळं नाही सकत. मला सांगा भगवंताची मदत मागायला दुर्योधन पण गेला आणि अर्जुन पण दुर्योधन जो होता ना घमेंडी होता जरासा. मी हस्तिनापूरचा 22 सम्राट आहे. गवळ्याच्या पायाशी कसा बसू. बरदिस्ती दुसरी खुर्ची ठेवली. भगवंताची योजना मुद्दा म्हणून खुर्ची नाही एकच पलंग फक्त बसायला दुसरी जागाच नाही. तो घमेंडी आला आणि त्याने पाहिलं बसायला काही जागा नाही. तो देवाच्या डोक्यापाशी जाऊन बसला. जे अति विद्वान घमेंडखोर असतात ते देवाच्या डोक्याला डोकं लावतात. मागून आला अर्जुन आणि त्याने पाहिलं हे स्वारी आधीच आलेली दिसते पण बरं आहे आपली जागा खाली आहे. अर्जुन आला आणि कुठे जाऊन बसला देवाच्या पायाशी जाऊन बसला. भगवंताने झोपेचं नाटक केलेलं होतं. नाटकच ते उठून बसले. आता उठून बसल्यानंतर कोण दिसणार पहिल्यांदा पायापासला दिसणार. म्हणून तुका म्हणे पायी. जास्त वर्णन करत नाही. हो. आणि चौथा आणि शेवटचा महत्वाचा भाग सांगतो जरा जास्त. तो जो कोळी असतो ना घिवर समुद्रामध्ये सरोवरामध्ये मासे पकडतो जाळं टाकून. तो सरोवरामध्ये जाळं टाकतो आणि जाळं टाकल्यानंतर त्या जाळ्यामध्ये लहान मोठे मासे. इकडे माझ्याकडे लक्ष देऊन ऐका बरं का. दृष्टांत महत्वाचा आहे. लहान मोठे मासे त्या जाळ्यामध्ये सापडतात. ते जे लहान मासे असतात ना त्यांना एवढा त्या जाळ्याचा अनुभव म्हणजे सगळीकडे बिरबिर 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 फिरतात आणि त्यांना कळतं जाळ्याला एका जागी छिद्र आहे बघा याच्यातून आपण बाहेर जाऊ शकतो. मग ते सगळे लहान लहान मासे त्या जाळ्यातून बाहेर पडतात. आता पुन्हा जाळ्यात सापडायचं नाही. मग सुरक्षित ठिकाण पाहतात आणि सगळीकडे सरोवरात फिरल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं जिथे तो मासे पकडणारा उभा आहे ते ठिकाण सर्वात सुरक्षित आहे. बरोबर आहे ना. मी तर कधी अजून असं ऐकलं नाही कोळ्याने जाळं टाकलं त्याच्यात तोच सापडला असं आहे का कधी नाही. तो सुरक्षित ठिकाणी जाळ्यापासून सुरक्षित. म्हणून शहाणे मासे लहाने मासे त्या कोळ्याच्या पायात घुटमळतात. कुठे घुटमळतात कोळ्याच्या पायाजवळ. म्हणजे जाळ्याची भीती राहत. मग जाळ्यात कोण अडकतं जागेन तुम्ही. जाळ्यात कोण अडकतं मोठे मासे. जाळ्यात कोण अडकतं मोठे मासे. चेअरमन सेक्रेटरी अध्यक्ष. ते जे लहान लहान मासे असतात ना ते पाहतात सापडलं खरं पण आता निघालं पाहिजे बाहेर आहे की नाही. ते क्लार्क वगैरे सिनियर क्लार्क ज्युनियर क्लार्क शिपाई वगैरे ते असे बाजूला 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 असे छिद्रातून बाहेर येतात आणि ते पाहतात आता सुरक्षित ठिकाण कोणतं आहे अखंड हरिनाम सप्ताह. बरेचसे मासे तिकडून सुटतात आणि इकडे येऊन बसतात. आपल्या गावात नाही आमच्या गोष्टी सांगतो विठ्ठलाला.
शास्त्रकार सुद्धा सांगतात, संसार सिंधू रूपेण मीन रूपेण मानवा, जंजाल जाल रूपेण काल रूपेण घेवरा. घडोघडी काळ याची वाट पाय अजून किती आहे. आणि म्हणून या संसार सागरातून जर मुक्त व्हायचं असेल तर भगवंताच्या पायासारखं दुसरं ठिकाण नाही. मग तिथे बसून काय करायचं म्हणजे सत्याच्या पंक्ती जोडायच्या. तसं नाहीये. भगवंताच्या पायाशी बसून काय करायचं, भक्त अव्याहत चिंतन करायचं. विठोबा रखुमाई जय, विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.